स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वर सिद्धितः बल्लाळस्तु विनायक स्वखमढे चिंतामणी स्थेवरे लेण्याद्रौ गिरिजात्मजः सुवरदो विघ्नेश्वरश्चोधरे ग्रामे रांजण संस्थितो गणपतिः कुर्यात् सदा मंगलम्। नमस्कार, मी रुपल मोरे. मी महाराष्ट्र.com मध्ये आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण बँड्रा येथील मोनालिसा एडीसी प्रायव्हेट लिमिटेड यांचे मालक मिस्टर अशोक पाटणकर आणि त्यांच्या मिसेस डॉक्टर ज्योती पाटणकर यांच्याशी आपण बोलत आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. मला सर आपण सांगाल का, म्हणजे आपल्या ह्या व्यवसायाची सुरुवात आपली कधीपासून झाली सर? मी साधारण 1985 मध्ये छोटी कंपनी सुरू केली, इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस सेंटर या नावाखाली. तिथे आम्ही आमचा एक छोटासा ब्लॉक होता गव्हर्नमेंट कॉलनीमधला. माझी मिसेस प्रोफेसर असल्यामुळे तिला गव्हर्नमेंट क्वार्टर्स मिळाल्या होत्या, तेव्हा तिथून आम्ही सुरुवात केली डायनिंग टेबलवरून. आय हॅव वर्कड इन नंबर ऑफ कंपनीज ॲट अ सिनियर लेवल्स ऑल्सो. कंपनी कार वगैरे होती, ते सर्व सोडून मी एक छोटासा बिझनेस सुरू केला आणि डायनिंग टेबलपासून सुरू केला. माझे काही ओळखीचे मित्र होते, त्यांच्या मुलांना मी माझ्या कंपनीमध्ये घेतलं आणि काम सुरू केलं हळूहळू.
अच्छा मॅडम, मला सांगाल का, म्हणजे आपण एक डॉक्टर आहात, डॉक्टर म्हणजे आपण PhD केलेला आहात, तर आपण या व्यवसायामध्ये त्यांना कशी साथ दिली मॅडम? ह्या व्यवसायामध्ये म्हणजे टेक्निकली म्हणायला गेले तर काहीच नाही, परंतु जसं जसं मला डॉक्टर PhD केल्यामुळे जे जनरल नॉलेज होतं त्यामुळे त्याचा उपयोग करून मी डिफिकल्टीजमध्ये कसं काय पुढे जायचं, कसं हरून जायचं नाही हे मी सांगत असे. तसेच फायनान्शियली तर एक खांबी तंबू माझा कायम अवेलेबलच होता. बरोबर. म्हणजे आपला ह्या व्यवसाय तुम्ही हा सुरुवात केला, म्हणजे इकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे आपण व्यवसायच्या निगडीत आपण म्हणजे व्यवसाय केलेले आहेत आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे व्यवसाय आपल्याकडे होतात? सुरुवातीला आम्ही टाटा ॲटॉमिक एनर्जीमध्ये जे लागत असे ते सिस्टीम आम्ही डायनिंग टेबलवर करत असतो. आणि तसं करता करता आम्हाला सोनी ऑर्सनकडून टेप रेकॉर्डर आणि रेडिओ बनवण्याचं सब असेंब्ली जॉब झाले. म्हणजे त्याचं कम्प्लीट प्रोडक्शन आम्ही करायचो, फक्त त्याचं नाव सोनीचं लागायचं. ते बऱ्याच काळ बऱ्याच चांगल्या रीतीने चालत होतं. तर ते नंतर सोनी ऑर्सन अचानक बंद पडली. मग नेल्कोमध्ये आम्ही गेलो. नेल्कोचे TV असायचे त्यावेळेला, त्याचे सब असेंब्ली जॉब्स पूर्ण TV आम्ही बनायचो, फक्त नाव नेल्कोचं असायचं. मग नेल्कोसुद्धा त्या TVचं प्रोडक्शन बंद केलं. मग थोड्या काळ आम्ही व्हिडिओकॉन TV कंपनीसाठी आम्ही TV बनवत असो, नाव फक्त त्यांचं. मग एवढं केल्यावर असं वाटलं की आता आपणच स्वतःही TV करू शकतो, म्हणून AT&Tच्या बरोबर आम्ही आमचे स्वतःचे TV केले आणि ते प्रोडक्शन केलं आणि मॅन्युफॅक्चर करून आम्ही लार्ज स्केलवर विकले वगैरे. तेही आमचं काही काळाने काय झालं, सेलर्स मार्केट झालं TVचं, त्यामुळे परत चालेन असं झालं. परत आम्हाला ड्रॉप गॅप आला आणि मग आम्ही LNTमध्ये शिरकाव केला. तिथे पैसा पॉईंटप्रमाणे आम्हाला सब असेंब्ली जॉब मिळाले. ते कमी होतं म्हणून मग पुढे कॅपिटल घातलं, म्हणजे आपलं स्वतःचं विथ मटेरियल आम्ही घेतले जॉब्स, त्यामुळे चालायला लागलं चांगलं. करता करता आमची LNTमध्ये ओळख झाली आणि त्यामुळे आम्हाला जे सध्या ह्याच्यामध्ये LNT मॅनेज पेट्रोल पंप आम्ही AMC जे करतो त्याचं बरंच मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळू शकलं आणि हे आम्ही केलं. ते करता करता प्रेझेंटेबल आर्टिकल्स म्हणून आम्ही इलेक्ट्रॉनिक डिजिटल क्लॉक्स बनवत होतो, तेही आम्ही केलं. CCTV कॅमेराज आम्ही बसवलेत RCT मॉलमध्ये, ते आम्ही इन्स्टॉल केले आणि त्यांच्या इंजिनिअरांना ट्रेन केलं आणि आता RCT मॉल घाटकोपरमध्ये आमचे ते TV आहेत. असे बरंच केलं. असं मला सांगाल का, म्हणजे आता आपण कुठल्या प्रकारची सेवा आपण लोकांपर्यंत पोहोचवतो, म्हणजे कुठल्या प्रकारचा व्यवसाय व्यापार आपण बोलतात, म्हणजे पेट्रोल पंपच्या रिलेटेड, तर ते आता कुठल्या प्रकारचा व्यवसाय आपला चालू आहे? अच्छा, वी आर नोन एज सर्व्हिस प्रोव्हायडर. म्हणजे आमच्या 3 डिव्हिजन्स आहेत. एक डिव्हिजन म्हणजे पेट्रोल पंप रिपेअर्स अँड AMC कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे पेट्रोल पंप जे मॅन्युफॅक्चर केलेलं आहे लार्सन टुब्रो ह्या कंपनीने. तसे संबंध देशभर लाखो पेट्रोल पंप्स आहेत. तर आमच्याकडे फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे पेट्रोल पंप LNTने बनवले होते आणि लावले होते त्याचं कॉन्ट्रॅक्ट आम्हाला मिळालं, मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट. त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला ट्रायल बेसिसवर देतो. तर आम्ही काही इंजिनियर्स अपॉइंट केले, काही त्यांनी पण आम्हाला सिलेक्शनमध्ये मदत केली. मग आम्ही महाराष्ट्रामध्ये पेट्रोल पंपचा मेंटेनन्स घ्यायला सुरुवात केली एक्सक्लुझिव्ह बेसिसवर. आमचा परफॉर्मन्स चांगला त्यांना वाटला. मग त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला महाराष्ट्राबरोबर गुजरात, गोवा आणि मध्य प्रदेश हे 3 राज्यांमध्ये जेवढे लार्सन अँड टुब्रोचे पेट्रोल पंप लावले होते त्याचं मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट आम्हाला दिलं. ते सुद्धा आम्ही व्यवस्थित मॅनेज केलं. व्यवस्थित आम्ही पेट्रोल पंपाची दुरुस्ती वगैरे देखभाल खूप चांगल्या रीतीने केली. त्याच्यावरून त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही काही पेट्रोल पंपचं श्रीलंकेमध्ये विकलेलं आहेत. तर श्रीलंकेमध्ये आम्ही तिथल्या डीलर्सना सांगितलं होतं दुरुस्ती देखभाल करण्यासाठी, परंतु आम्ही काही त्यांच्याबद्दल समाधानी नाही आहे. म्हणून आम्ही श्रीलंकेला जाऊन ऑफिस उघडलं. तिथे जाऊन तिथे टेक्निशियन्स आमच्या कंपनीच्या नावावर घेतले टेक्निशियन्स आम्ही. आणि श्रीलंकेमध्ये जेवढे लार्सन टुब्रोचे पेट्रोल पंप होते ते आम्ही जवळजवळ 2 वर्षापर्यंत मेंटेन केले. तिथे सुद्धा आमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी होता. परंतु नंतर तिथे लेबर प्रॉब्लेम झाला, लोक व्यवस्थित काम करण्याचे झाले. त्याच्यामुळे मग आम्ही श्रीलंकेचं बंद केलं. पण आपल्या देशामध्ये भारतामध्ये चांगलं चालत असल्यामुळे त्यांनी आम्हाला आताच 1 एप्रिल 2012 सदर्न रिजनसुद्धा दिला. म्हणजे तामिळनाडू, केरला, कोचीन, बेंगलोर वगैरे संबंध सदर्न रिजन त्यांनी दिला. तर आता आमच्याकडे फक्त पेट्रोल पंप डिव्हिजनमध्ये 370च्या आसपास टेक्निशियन, इंजिनियर्स आणि टेक्निशियन्स आहेत. तो आमचा एक डिव्हिजन झाला पेट्रोल पंप डिव्हिजन. दुसरा डिव्हिजन आहे इन्स्टॉलेशन, कमिशनिंग
अँड मेंटेनन्स ऑफ PLC बेस्ड स्काडा बेस्ड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स. आता हे PLC सिस्टीम आणि स्काडा सिस्टीम मॅन्युफॅक्चर करतं लार्सन अँड टुब्रो लिमिटेड, नेल्को लिमिटेड, क्रॉम्प्टन ग्रीव्ज लिमिटेड. तर ते मॅन्युफॅक्चर करतात या सिस्टीम्स आणि त्या साईटवर पाठवतात ऑल ओव्हर इंडिया. तर साईट्स म्हणजे कुठल्या, तर केमिकल इंडस्ट्री असते, कंटिन्युअस प्रोसेस इंडस्ट्री, फार्मास्युटिकल इंडस्ट्री असते, सिमेंट इंडस्ट्री, स्टील इंडस्ट्री. त्याच्यामध्ये बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज चालतात. तर ह्या कंट्रोल कशा होतात, त्याच्या इलेक्ट्रॉनिक पॅनल्समध्ये, त्यांच्या कंपनीमध्ये जे इलेक्ट्रॉनिक सेक्शन असतो त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पॅनल्समध्ये सगळे कंट्रोल बसवलेले असतात आणि ते मॅन्युफॅक्चर केलेले असतात या 4 कंपन्यांपैकी कोणी. मग ते तशी सिस्टीम साईटवर पाठवतात. मग आमचा इंजिनियर जाऊन तिथे इन्स्टॉलेशन करतो. इन्स्टॉलेशन म्हणजे वायरिंग वगैरे करतो, कमिशनिंग करतो, म्हणजे ती सिस्टीम चालू करून देतो. हे बरंच वेळ लागतो. इन्स्टॉलेशनला 2-2.5 महिने लागतात. कमिशनिंग 1-1.5 महिना तरी चालतं कमीत कमी. आणि कमिशनिंग झाल्यानंतर आम्हाला त्याचा AMC कॉन्ट्रॅक्ट मिळतं. अशा प्रकारे आमचं काम वाढत झाले. दरवर्षी नवीन नवीन सिस्टीम्स ते पाठवतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी एक इंजिनियर ठेवायला लागतो. तर त्यांनी जर स्वतः त्यांचा इंजिनियर ठेवला तर त्याला खूप पगार द्यावा लागतो. त्याचा प्रवास खर्च पण वरच्या दर्जाचा असतो, म्हणजे फर्स्ट क्लासनी प्रवास करणार. आम्ही आमचा इंजिनियर ठेवल्यावर तो सेकंड क्लासनी प्रवास करू शकतो, खर्च कमी होतो, त्याच्यामुळे त्यांना ते परवडतं. मग तसे इथे आम्हाला बरीचशी कामं मिळत जातात त्या दृष्टीने. तर हा दुसरं डिव्हिजन आहे, म्हणजे इन्स्टॉलेशन, कमिशनिंग अँड मेंटेनन्स ऑफ PLC स्काडा बेस्ड सिस्टीम्स मॅन्युफॅक्चर्ड बाय L&T, नेल्को, क्रॉम्प्टन ग्रीव्ज वगैरे कंपनी. आणि तिसरा डिव्हिजन आहे तो मॅन्युफॅक्चरिंग. आम्ही पूर्वी खूप मॅन्युफॅक्चरिंग करत होतो 1985 मध्ये, परंतु इतर मग कॉम्पिटिशन खूप आली, वेगवेगळे ब्रँड्स. इट वॉज अ सेलर्स मार्केट ॲट दॅट टाइम. बट हळूहळू खूपसे लोक TV इंडस्ट्रीमध्ये आले, साऊंड सिस्टीममध्ये सुद्धा आले. देन इट बिकेम बायस मार्केट. आणि आम्हाला त्यांच्याबरोबर वी कुड नॉट कॉम्पीट विथ आवर कॉम्पिटिटर्स बेसिकली. आम्ही ते सर्व बिझनेस वेळीच बंद केले आणि सर्व्हिस प्रोव्हायडर आणि छोटासा मॅन्युफॅक्चरिंग युनिट आम्ही चालू केलं. त्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये मेनली हँडिकॅप मुलं आहेत, म्हणजे मूकबधिर मुलं आणि मुली आहेत, ज्यांना बोलता येत नाही, ऐकू येत नाही. असे जवळजवळ 15 मुलं मुली होती आमच्याकडे आणि त्यांना सुपरविजन करणारे एक सुपरवायझर होते, ती व्यवस्थित होती. असे 3 डिव्हिजन्स आहेत आमच्या कंपनीमध्ये. अच्छा सर, मला आणखीन एक सांगाल का, म्हणजे आपले सर्व्हिस सेंटर कुठे कुठे आहेत आपल्या भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर आपलं आहेत? तर सर्व्हिस सेंटर्स आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश आणि सदर्न रिजन मिळालं आहे. म्हणजे आमच्याजवळ 18 सर्व्हिस सेंटर्स आहेत. तर प्रत्येक सर्व्हिस सेंटरचं काम तिथला सर्व्हिस मॅनेजर बघतो. कुठली पेट्रोल पंपाची कंप्लेंट आली की तिथे 2-3 मुली बसलेल्या असतात, तर त्या कंप्लेंट घेतात. कंप्लेंट कॉम्प्युटरवर लॉक करतात, म्हणजे कॉम्प्युटरवर लगेच एंट्री करतात की या दिवशी या वेळेला कंप्लेंट आली. मग ती त्या विभागामध्ये जो टेक्निशियन असेल त्याला ती मोबाईलवरून कळवते की अमक्या अमक्या ठिकाणी प्रॉब्लेम्स आहेत पेट्रोल पंपवर. तो माणूस मग ऑफिसमध्ये न येता परस्पर जातो, ती कंप्लेंट अटेंड करतो. ती व्यवस्थित झाल्यानंतर लगेच कॉम्प्युटरमध्ये परत ती लॉक करते की यावेळेला कंप्लेंट आली, यावेळेला ती कंप्लेंट अटेंड झाली आणि ती सक्सेसफुल झाली. सक्सेसफुल नसेल झाली तर तसं पण ती कॉम्प्युटरमध्ये एंट्री करते की अजून 2 दिवस लागेल किंवा 1 दिवस लागेल, डिपेंड अपॉन द स्पेअर पार्ट्स. कधी स्पेअर पार्ट्स अवेलेबल नसले तर वेळसुद्धा लागतो. आणि हा डेटा आम्हाला ऑल ओव्हर इंडिया बेसिसचा डेटा आम्हाला इथे हेड ऑफिसमध्ये बसून बघता येतो. कुठली कंप्लेंट किती वाजता आली आणि कधी अटेंड केली, सक्सेसफुल झाली की नाही, हा सर्व डेटा आम्हाला इथे बसून समजतो. त्याच्यामुळे आम्हाला कुठेही ऑफिसच्या बाहेर जायची गरज पडत नाही. सर, मला आणखी सांगा, तुम्ही ज्याप्रमाणे मला सांगितलं की मॅन्युफॅक्चरमध्ये तुम्ही ते मूकबधिर मुलांसाठी तुम्ही हे करतात, मग ती कल्पना तुमच्या डोक्यामध्ये कशी आली की त्यांना आपण घेऊयात वगैरे असं काही? हां, आमच्याकडे एक बाई काम करत होती घरी, म्हणजे ती भांडी घासायची, कपडे धुवायची वगैरे. तर तिचा एक मुलगा होता, 20-22 वर्षाचा मुलगा होता. तर ती एकदा घेऊन आली, त्याला आमच्या फॅक्टरीमध्ये आली डायरेक्ट घेऊन की हा माझा मुलगा आहे, त्याला बोलता येत नाही, ऐकू येत नाही, हा सबंधित क्रिकेट खेळत असतो, सचिन तेंडुलकरचा फॅन आहे, संध्याकाळी TV बघतो, मित्रांबरोबर खेळतो बिळतो, रात्री झोपतो बिपतो आरामात वगैरे, आणि इज हॅपी गो लकी. जोपर्यंत आम्ही आहोत, आई वडील आहोत, तोपर्यंत आम्ही त्याची काळजी घेऊ. पण आम्ही जर गेल्यानंतर त्याचा सख्खा भाऊसुद्धा त्याला घरी ठेवून घेणार नाही, बिकॉज इट इज लाईफ टाईम लायबिलिटी. त्याच्यामुळे काय करावं, तुमच्या इथे काही साफसफाई, झाडू मारायची असेल, त्याला कोणतेही काम द्या, तो करेल. तर आम्ही ट्रायल म्हणून त्याला ठेवलं आमच्या कंपनीमध्ये आणि त्याला सांगायची साफसफाई कर. आश्चर्य गोष्ट म्हणजे त्यांनी एवढी साफसफाई सुंदर केली की कुठेही संबंध फॅक्टरीमध्ये धुळीचा कण नव्हता. तो रायला शिवाजी पार्कला होता आणि आमची फॅक्टरी साखे नाक्याला होती.
एवढ्या दूर त्याची आई त्याला घेऊन आली होती. तर त्याने खूप छान काम केलं. म्हटलं हरकत नाही, आम्ही ठेवू त्याला. परत 2-3 दिवस मी बघतो दरवेळेला त्याची आई त्याच्याबरोबर यायची 2-3 दिवस. म्हटलं तुम्ही का बरोबर येता? ते म्हणाले हा मुलगा रस्ता क्रॉस नाही करू शकत, त्याला ऐकू येत नाही, बोलता येत नाही, हॉर्न वाजवला आणि ॲक्सिडेंट झाला तर म्हणतो एकटा येऊ शकत नाही. मग 2-3 दिवसांनी यायचाच बंद झाला. मी विचार केला ते मुलगा चांगला काम करतो, व्यवस्थित काम करतो, तर म्हणून आम्ही एक बांद्र्याला जागा घेतली. इथे जिथे आता ऑफिस आहे तिथे आम्ही वर्कशॉप उघडला होता. तिथे त्या मुलाला घेतलं आणि काही जणांना आम्ही बांद्र्याला शिफ्ट केला. इथे आम्ही इलेक्ट्रॉनिक्सचं काम चालू करत होतो वगैरे. आणि मग तो इथे आल्यानंतर साफसफाई करायचा पहिल्यांदा, मग तो चहा बनवायला लागला. मग तो पटापट कामं करून बघायचं की इतर मुलं काय काम करतात. मग कोणी सोल्डरिंग करत होतं, वायरिंग करत होतं, कोणी कॉम्पोनंट बेंडिंग करत होतं, असं वेगवेगळे प्रकार चालू होते आमच्या इथे. मग आम्ही त्याला सगळ्यात सोपं काम दिलं, म्हणजे कॉम्पोनंट बेंडिंग करायचं. म्हणजे इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये जे वेगवेगळे रेजिस्टर्स कपॅसिटर असतात तर ते नुसते वाकवायचे ठराविक अंतरावरती आणि ठेवायचे. ते कामसुद्धा तो झटपट करू लागला. मग आम्ही त्याला अजून दुसरं काम दिलं, सोल्डरिंग ते दिलं हळूहळू. आणि ही सर्व कामं त्याने एवढ्या झटपट शिकली की आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटायला लागलं. आणि कामाची अचूकता आणि कामाची कार्यक्षमता म्हणजे एफिशियन्सी हे दुसऱ्या कुठल्याही कर्मचाऱ्यापेक्षा जास्त होती. हे बघून आम्हाला खूप बरं वाटायला लागलं. मग आम्ही त्याला सांगितलं तुझे कोणी मित्र असतील, कोणाला जॉब नसेल तर त्यांना घेऊन या इकडे. तर तिथपासून सुरुवात झाली. म्हणजे तो आमच्याकडे जवळजवळ 25 वर्ष कामाला आहे आमच्या कंपनीमध्ये, अजूनपर्यंत आहे तो. आणि तो ठार बहिरा आहे. म्हणजे त्याच्या बाजूला जरी मोठा बॉम्बस्फोट झाला तरी त्याला अजिबात ऐकू येणार नाही. पण त्याचा ऐक्यू एवढा आहे, म्हणजे त्याचा 6 सेन्स आपण म्हणतो, त्याची मेमरी एवढी चांगली आहे की तो बिनचूक म्हणजे 100% बरोबर काम करतात ही मुलं. त्या मुलापासून तुम्हाला प्रेरणा आली की म्हणजे अशी मुलं म्हणजे ही कामं करू शकतात म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये. सर मला आणखीन एक सांगाल का, म्हणजे आजच्या डेटला आपल्याला म्हणजे बरेचसे पुरस्कार मिळालेले आहेत, त्याच्याबद्दल आम्हाला पण थोडी माहिती आहे की म्हणजे ते तुम्हाला पुरस्कार कशाबद्दल मिळालेले आहेत आणि ते पुरस्कार मिळाल्यावर तुम्हाला कसं वाटलं? पुरस्कार आम्हाला मुख्यतः हँडिकॅप मुलांना ठेवला जातो. म्हणजे आम्ही त्यांनी फिजिकली चॅलेंज म्हणतो, हँडिकॅप म्हणत नाही. तर फिजिकली चॅलेंज मुलांना आम्ही ठेवल्याबद्दल आम्हाला बरेचसे पुरस्कार मिळाले. आमचं तत्व एकच आहे की कधी कोणाकडून देणगी घ्यायची नाही किंवा सरकारची सुद्धा कुठल्याही प्रकारे मदत घ्यायची नाही. तर आमची जर अगदी छोटी कंपनी असेल आणि पैशाचा प्रॉब्लेम असेल, तकलीफ असेल, तर मग अशा वेळी त्या मुलांना ठेवायला आम्हाला प्रॉब्लेम आला असता. परंतु आमच्या ज्या दुसऱ्या 2 डिव्हिजन्स आहेत, ते पेट्रोल पंप डिव्हिजन आणि इन्स्टॉलेशन कमिशनिंग डिव्हिजन, तिथून आम्हाला थोडेफार पैसे मिळतात. तर आम्ही ठरवलं की आपल्याला सुद्धा समाजाचं काही ऋण आहे, तर आपण काही करायला पाहिजे समाजासाठी. म्हणून आम्ही मग त्या मुलांना कामावर ठेवलं. तिथे आम्हाला पैसे जास्त मिळत नाही, थोडंसं नुकसानच होतं. दर महिन्याला 15-20 हजार तरी त्यांच्यावर खर्च होतो, एक्स्ट्रा खर्च होतो. पण आम्हाला जे समाधान मिळतं ते पैशाने मिळणाऱ्या समाधानापेक्षा खूप जास्त आहे. आणि आम्हाला खूप बरं वाटतं त्यांना ठेवण्याबद्दल. आणि आम्हाला त्यांचा अनुभव पण खूप चांगला आहे की त्या मुलांना दिलेलं काम 100% बिनचूक होतं. तर आम्ही L&T लार्सन अँड टुब्रो ही ISO 9000 ISO 14000 कंपनी आहे. त्या कंपनीला आम्ही माल सप्लाय करतो. माल आम्ही त्यांना देतो, तो त्यांच्या बॉक्समध्ये पॅक करून फायनल प्रॉडक्ट आम्ही त्यांना देतो. आम्ही इलेक्ट्रॉनिक स्विचेस बनवतो की जे लार्सन अँड टुब्रोच्या बॉक्समध्ये बंद करून आम्ही त्यांना देतो. दर महिन्याला आम्ही साधारण 4 ते 5 हजार असे इलेक्ट्रॉनिक स्विचेस बनवतो आणि देतो त्यांना. ते चेक करायला आम्ही 200 बनवले स्विचेस, त्यातले 4-5 सॅम्पल चेक करायला त्यांचा क्वालिटी इन्स्पेक्टर येतो. 5 सॅम्पल जर ओके मिळाले तर आम्हाला सांगतो उरलेले डिस्पॅच करा. त्या 5 सॅम्पलपैकी एक जरी सॅम्पल जर खराब निघाला, कुठलाही रॅन्डम तो सिलेक्ट करतो, एक जरी स्विच खराब निघाला तरी आम्हाला ते सगळे स्विचेस पूर्ण चेक करायला लागतात 100%. पण अशी आमच्यावर कधीच परिस्थिती आली नाही. त्यांनी चेक केलेले सॅम्पल्स नेहमीच बरोबर येतात. आणि कधी कधी त्यांचा फोन येतो, आमचा क्वालिटी इन्स्पेक्टर आज येणार नाही, तुम्ही डायरेक्ट डिस्पॅच करा. एवढा विश्वास आम्ही आमच्या पोरांनी L&Tवर विश्वास संपादित केलेला आहे. त्याच्यावर आम्हाला खूप समाधान वाटतं. आणि जे पुरस्कार मिळाले त्याच्याबद्दल तुम्हाला समाधान आहे का? हा, पुरस्कार इथे मागे लावले आहेत काही पुरस्कार दिसतात का आपल्याला? हे सगळे पुरस्कार आहेत आपले, वेगवेगळे पुरस्कार मिळाले. त्यातले मुख्य 2 पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, त्यांच्यातर्फे आम्हाला पुरस्कार मिळाला. त्यांनी सत्कार केला त्यांच्या चेंबरमध्ये बोलून वगैरे. आणि पहिलं बक्षीस दिलं, म्हणजे ज्या लोकांना पुरस्कार दिला त्याच्यातला सगळ्यात चांगला पुरस्कार मला त्यांनी दिला. त्यांनी पण चांगले शब्द उच्चारले आमच्याबद्दल. त्यांनी आम्हाला कॅश प्राईज पण दिलं, 5000 रुपयाचा चेक. म्हटलं आम्ही कोणाकडून डोनेशन घेत नाही,
तर ते म्हणाले की नाही, आम्हाला आमच्या चेंबरतर्फे तुम्हाला डोनेशन घ्यावी लागेल. तर मी ती डोनेशन घेतली 5,000 रुपयाची. त्यातले 2,500 रुपये मी आमच्या सिनियर सिटीजनच्या असोसिएशनला दिले आणि 2,500 रुपये योगाच्या क्लासला दिले. मला आणखीन सांगाल का सर की आजचं हे जे मॅडम मला आणखीन सांगाल का आजचं हे जे युग आहे इंटरनेटचं युग आहे, तर तुम्ही इंटरनेट थ्रू पण तुमचा बिझनेस करता का आणि कशा प्रकारे तुम्ही त्याचा वापर करून घेता? वेबसाईटवर आपली असेल वगैरे, त्याच्यावरती तुम्ही कसा आपला बिझनेस करून घेता? मेनली आम्ही म्हणजे इंटरनेटचा उपयोग म्हणजे timesjob.com आम्ही रजिस्टर्ड आहोत. त्याच्यातर्फे आम्हाला ज्या लोकांना नोकरी हवी असते, म्हणजे ज्यांची आम्हाला लागतेच सर्व्हिसेस, म्हणजे फॉर एक्झाम्पल BCom लागतात आम्हाला, इंजिनियर, डिप्लोमा इंजिनियर, स्काडा PLCसाठी लागतात, कोणी वेगळ्या वेगळ्या स्पेशलायझेशनमध्ये, त्याची आम्हाला इंटरनेटवर माहिती मिळू शकते. आणि त्यावरून आम्ही त्यांना फोन कॉल करून आमचे HR मॅनेजर्स वगैरे त्यांना इंटरव्ह्यू घेतात, मग पाठवतात तिकडे फील्डवर, मग बरोबर होऊ शकतात. तर इंटरनेटचा तो मेन तो होतो. तसंच बिलिंग वगैरे हे म्हणजे ह्याच्यामध्ये ICICIमध्ये सॅलरी आहे एवढ्या 674 लोकांची वगैरे. ICICI बँक आहे, HDFC बँक आहे आणि बँक ऑफ इंडिया, त्यांची इंटरनेटतर्फे इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर, फंड ट्रान्सफर होतो आहे. त्या बँकांमध्ये आमच्या एम्प्लॉईजचे अकाउंट्स असतात, त्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट सॅलरी जाऊ शकते वगैरे. अशा प्रकारची बरीच कामं आमची इंटरनेटतर्फे होऊ शकतात. आणि तुम्ही म्हणजे बिझनेसमध्ये तुम्हाला कसं वाटतं, इंटरनेट थ्रू पण बिझनेस खूप चांगला होतो तुमचा, असं वाटतं का तुम्हाला? आमचं हे टेक्निकल बिझनेस आहे ना, त्याच्यामध्ये म्हणजे टेक्निकली रिपेअर करणं वगैरे हे जास्ती आहे, पण तो ॲडमिनिस्ट्रेशन त्या लोकांचं एवढं सगळं ते इंटरनेटवर होऊ शकतं. मॅडम मला सांगाल का, म्हणजे आजचा आपण लोकॅलिटी वगैरे सगळं जमाना बघितलात तर खूप कॉम्पिटेटिव्ह आहे, म्हणजे खूप तुम्हाला बघायला गेलं तर आता तुम्ही जो बिझनेस करता सेम असा बिझनेस बरेच लोक सुद्धा करतात, बरेच अशी कंपन्या आहेत जे हे बिझनेस करतात. तर तुम्ही असं तुम्हाला काय खात्री की तुम्ही लोकांना काय कशी प्रकारची तुम्ही सर्व्हिस पुरवता की त्यांना एक सॅटिस्फॅक्शन होतं? तर तुम्ही त्याबद्दल सांगा की म्हणजे तुम्ही कशा काय तुम्ही ह्या कॉम्पिटिशनच्या जमान्यामध्ये स्वतःला टिकून ठेवलेलं आहे? या कॉम्पिटिशनच्या आमचा बिझनेस आहे सर्व्हिस प्रोव्हायडरचा, म्हणजे आउटसोर्सिंग ॲक्टिव्हिटी. आता कंपन्या मोठ्या आहेत, लार्सन अँड टुब्रो, सिमेंट्स, गोदरेज वगैरे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत आणि त्या कंपन्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी किंवा ऑफिसर त्यांचे पगारसुद्धा खूप असतात. तर ते आजकाल कॉम्पिटिशन एवढी वाढले की प्राईस कॉम्पिटिशन वाढले की तुमची कमीत कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त चांगला प्रॉडक्ट गिरायकाला पाहिजे असतो. त्याच्यामुळे बऱ्याचशा कंपन्यांनी आउटसोर्सिंगला सुरुवात केली की एखादं प्रॉडक्ट जर स्वस्त करायचं असेल तर तो त्यांच्या कंपनीत बनवण्याच्या ऐवजी बाहेर देतात. ती सर्व्हिस प्रोव्हायडर डिव्हिजनसुद्धा अशीच आहे. जर L&Tचे इंजिनियर्स जर पेट्रोल पंप दुरुस्तीसाठी गेले तर ते टॅक्सीने जाणार किंवा रिक्षाने जाणार आणि कंपनीला क्लेम करणार, त्यांचं जेवणाचा खर्च वगैरे सगळं ते कंपन्या लावतात. आमचे इंजिनियर, आम्ही प्रत्येक इंजिनियरला मोबाईल आणि बाईक म्हणजे मोटरसायकल हे कंपल्सरी केले. त्याच्यामुळे प्रवासाचा खर्च आम्ही त्याला फिक्स अमाऊंट देतो, दर महिन्याला पेट्रोलचा खर्च देतो, मोबाईलचा जो काय खर्च ऑन अन ॲव्हरेज बेसिस बघती तेवढा देतो आणि ते सगळं त्याची सॅलरीसुद्धा आमच्या कंपनीच्या रोलवर असल्यामुळे त्या मानाने कमी असते. त्याच्यामुळे ते कंपन्यांना परवडतं. त्याच्यामुळे आमचा बिझनेस तुम्ही बघितलं असेल की बाहेर फायनान्शियल क्रायसिस बरेच आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्यांना सुद्धा पैशाचे खूप प्रॉब्लेम्स येतात. तेव्हा त्यांना असे प्रॉब्लेम येतात तेव्हा आमचा बिझनेस वाढतो. म्हणजे जसं डॉक्टरांचा बिझनेस कसा वाढतो, जर रोगी आजारी पडले तर डॉक्टरांचा बिझनेस वाढतो, तसंच आमचं आहे की बाहेरच्या कंपन्यांना फायनान्शियल क्रायसिस आल्या तर आमचा बिझनेस वाढतो. म्हणजे ते आउटसाईड ते कामं सगळे बाहेर देतात, त्यांच्या कंपन्यांतल्या ऑफिसर्सना ते VRS देतात, मग तेच ऑफिसर्स आमच्या रोलवर काम करतात कमी पगारावरती. त्याच्यामुळे त्या कंपन्यांना पण फायदा होतो की ओके तेच आउटपुट त्यांना कमी पगारामध्ये कमी पैशामध्ये त्यांना प्रभावीपणे मिळून जातं आणि त्या ऑफिसरला सुद्धा सगळे बेनिफिट देतात. रिटायरमेंटपर्यंतचा सगळे जे पैसे असतात ते सगळे ड्यूज त्याला मिळतात, प्लस ॲडिशनल बोनस त्याला मिळतो. त्याच्यामुळे बोथ ऑफ अस आर हॅपी. इट इज अ विन विन सिच्युएशन फॉर दी ऑफिसर ॲज वेल ॲज फॉर अस ऑल्सो बेसिकली. मला आणखीन एक सांगा सर की आज तुम्ही हे जे काही तुम्ही करतायत म्हणजे बऱ्याचशा सर्व्हिस तुम्ही प्रोव्हाइड करतात लोकांपर्यंत, बरोबर आहे. एक तुम्ही स्वतः एक म्हणजे मिस्टर अशोक पाटणकर म्हणून तुम्ही स्वतः वेगळं तुमचं व्यक्तिमत्व काय आहे, बिझनेस तर तुमचा आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही समाजसेवा वगैरे काही करता का?
हो. मी इथे आम्ही पूर्वी बांद्राला राहत होतो, तर तिथे सिनियर सिटीजनचा एक ग्रुप आहे लाफ्टर क्लब, तर त्याचा मी सेक्रेटरी आहे. तर तिथे आम्ही सिनियर सिटीजन रोज सकाळी 6:45ला भेटतो. 6:45 ते 7 श्वसनशुद्धी करतो. 7 ते 7:15 फिजिकल एक्सरसाइज आणि 7:15 ते 7:30 लाफ्टर सेशन, असं रोज 45 मिनिटचा सेशन असतो. तर मी तिथे रोज जायचं, अटेंड करायचं, सगळ्यांचं सेशन घ्यायचे आणि मग नंतर कामाला यायचं वगैरे. तर आता गेली 4 वर्ष आम्ही शिफ्ट झालोय, म्हणजे कल्पतरूमध्ये, कारण आमच्या इथे बांद्राला अरुणोदय वॉकर असोसिएशन म्हणून संस्था आहे. त्याचा सेक्रेटरी पूर्वी एक 80 वर्षाचा सेक्रेटरी बघत होता. तर त्याचं निधन झाल्यानंतर लोकांनी मला सांगितलं, पाटणकर तुम्ही सेक्रेटरी व्हा. म्हटलं मी नुकताच जॉईन झालो, 1 वर्ष जेमतेम झालंय. नाही, पण तुम्ही लोकांवर चांगला कंट्रोल करू शकता, लोकांना हसवू शकता, त्यांचे व्यायाम व्यवस्थित घेऊ शकता. म्हटलं ठीक आहे. मग मी तोपर्यंत सुरुवात केली सेक्रेटरी म्हणून काम करायला आणि अजूनपर्यंत मी सेक्रेटरी आहे गेली बरेच वर्ष. 500 लोक आहेत आणि टोटल सभासद 500 आहेत आणि कमीत कमी 40-50 लोक तरी इथे येतात व्यायामाला रोजच्या, न चुकता. पाऊस असो, ऊन असो, थंडी असो, कुठल्याही मोसमामध्ये 365 डेज इन अ इयर, 366 डेज इन लीप इयर एव्हरी वी अटेंड द कोर्स अँड वी डू दॅट. आता आम्ही गेली 4 वर्ष अंधेरीला शिफ्ट झालो कल्पतरू इस्टेटमध्ये. तर तिथे सुद्धा आम्ही लाफ्टर क्लब सुरू केला. सुरुवातीला आम्ही 3-4 होतो. मी त्याला मित्रांना विचारलं, अरे आपण लाफ्टर क्लब सुरू करा. मी जर एकटाच हसायला लागलो तर लोक मला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये टाकतील, म्हणून मी 3-4 घेतलं. म्हातारे लोक होते ते. तेवढ्या हरकत नाही, आप मुझे सिखाइए कैसे करना है लाफिंग वगैरे. मग त्यांना थोडंसं ट्रेनिंग दिलं आणि आम्ही सुरू केलं. तर आता तिथे जवळ 25 ते 30 लोक येतात आणि रोज न चुकता येतात. काही जण बाहेर जातात, कुठे अहमदाबादला किंवा कुठे गेले, पण ते जरी सकाळी पहाटे आले तरी तिथे 7:45ला लाफ्टर क्लबला येतातच, हजेरी लावतात. ती 15 मिनिटं आम्ही जो एक्सरसाइज करतो लाफ्टर योगाचा, तो त्यांना सबंध दिवस पुरतो. कारण नाहीतर त्यांना दिवसभर कामच नसतं. म्हाताऱ्या लोकांना रिटायर झाल्यानंतर काय करायचं, तर ते 15 मिनिटं म्हणजे त्यांना खूप उल्लसित वाटतं. आणि एव्हरीबडी सो हॅपी अबाउट दी लाफ्टर कल्पतरू इस्टेट लाफ्टर असोसिएशन वी कॉल इट. केला वॉकिंग रोज ऑल ओव्हर महाराष्ट्र असतात, त्या ऑर्गनाईज केल्या. म्हणजे त्याच्यासाठी जाहिरात द्यायची पेपर्समधून, मग सगळे जे येतात. मग वेगळे वेगळे अबाव 40, अबाव 50, अबाव 60 अशा वॉकिंग रेसेस असतात. ते सगळं मॅनेज करावं लागतं. 2-3 गेट टुगेदर्स असतात, ट्रिप्स असतात 2-3. प्लस या सगळ्याचा हिशोब ठेवणं प्रत्येकाकडून. त्यासाठी डोनेशन बँक्स किंवा अशा वेगळ्या संस्थाकडून ते अप्रोच होतात. ते ना मग ते सगळं त्यांना इन्कम टॅक्स बेनिफिट असतो जे डोनेशन देतात त्यांना, ते सगळं काम बघायचं असं वगैरे. बरंच त्या संस्थेचं पण काम करावं लागतं. वॉकिंग रेसेसमध्ये आम्ही कप्स देतो डोनेशन, विच आर स्पॉन्सर्ड बाय रोटरी क्लब ऑफ बँड्राईस BKC. तर त्यांनी आम्हाला कप्स दिलेले डोनेशन म्हणून. तर ते वरती आहेत, तुम्ही बघू शकता कप्स ते. तर ते कप पहिला नंबर आलेला कप देतो, प्लस कॅश प्राईज असतं त्याला. बरोबर आहे. तर आणि खूप लोक उत्साहाने भाग घेतात. म्हणजे एवढे म्हातारे लोक, सगळ्यात जास्त वयाचा माणूस म्हणजे 96 वर्षाचा एक माणूस गेली 4 वर्ष सतत येतोय. हातात काठी न धरता तो एकटा चालू शकतो. अंतर्वेग असतो, म्हणजे 70 वर्षाच्या वरती फक्त 1 किलोमीटर आहे, 60 वर्षाच्या वरती 2 किलोमीटर, असं वेगवेगळं अंतर असतं. तर तो 96 वर्षाचा ग्रस्त दरवर्षी न चुकता येतो आणि तो आमचा मेंबर झालेला आहे असोसिएशनचा. अशा प्रकारे तुम्ही सगळे बऱ्याच समाजाशी तुम्ही जोडलेले आहात. असं मला आणखीन एक सांगाल का, म्हणजे आपली भविष्याची कल्पना काय आहे? भविष्यात तुम्हाला बिझनेसमध्ये पण पुढे अजून काय करावं असं वाटतंय? आणि आमचा विचार आहे की पब्लिक लिमिटेड कंपनी करायला हरकत नाही आता. कारण आमच्या कंपनीमध्ये आता बघितलं तर 600 या क्षणाला 677 लोक काम करतात. वेगवेगळ्या ठिकाणी येते, महाराष्ट्र, गुजरात, गोवा सगळ्या राज्यामध्ये आहेत ते. असं तर आमचा विचार आहे की जमलं तर पब्लिक लिमिटेड कंपनी बनवावी, मोठी करावी कंपनी. मग जेवढी कंपनी मोठी तेवढं आम्ही फिजिकली चॅलेंज मुलांना आम्ही जास्त लोकांना घेऊ शकतो. मग आमची जी पैशाची अडचण थोडीफार असेल ती निभावून जाईल आणि आम्हाला जास्त काम करता येईल असं त्या दृष्टीने. पण माझा मुख्य उद्देश म्हणजे आता जे रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये ठेवलेलं आहे की बॅकवर्ड क्लास किंवा BC वगैरे किंवा हँडिकॅप मुलं, म्हणजे फिजिकली चॅलेंज मुलांना जे रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये ठेवले ते मला काढायचे. ते काढायचे म्हटल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल, काढायचं म्हटल्यावर ती मुलं काम कुठे करणार. तर त्याच्यासाठी सोल्युशन माझं असं आहे, म्हणजे माझी सूचना अशी आहे की ही मुलं
पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये कंपल्सरी आहे की त्यांनी 3% फिजिकली चॅलेंज मुलांना घ्यायलाच पाहिजे. पण माझा स्वतःचा अनुभव आहे, लार्सन टुब्रोमध्ये मी बघितले, गोदरेजमध्ये बघितले, सिमेंसमध्ये हार्डली 1 ते 1.5% लोकांना ते घेतात. आणि ते घेतल्यानंतर त्यांना कोपऱ्यात बसवलं जातं. त्यांना का घेतात तर बिकॉज इट इज कंपल्शन फ्रॉम द गव्हर्नमेंट. ते कोपऱ्यामध्ये त्यांना बसवलं जातं, काम केलं न केलं कोणी विचारत नाही. ती माणसं पण हॅपी असतात, पेपर वाचत असतात. बऱ्याच वेळेला मी बघितलं ती लोक पेपर वाचतात, काहीतरी गेम खेळत असतात, असं काय काय लहान गोष्टी करत असतात. पण कंपनीला काहीच त्याची चिंता नसते, वापर होत नाही पुरेपूर. आणि तो माणूस त्याला फुकटचा पगार मिळतो, तो सुखी होतो. पण तो बाहेर पडला, समजा उद्या कंपनीवर संक्रांत आली आणि त्याला बाहेर पडायचं, तर तो स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल का? त्यांच्यासाठी विचार करायला हवा. कंपनीने पण त्यांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे, त्यांच्याकडून काम करून घ्यायला पाहिजे. असं कारण एवढा आरामात बसून पैसा मिळवायची सवय झाल्यानंतर त्यांना बाहेर कुठेही काम करता येणार. त्याच्या उलट आमच्या कंपनीमध्ये जे कर्मचारी काम करतात, जे आपण थोड्याच वेळात बघणार आहोत, तर ते प्रत्येकजण काम करतात. त्याचं आउटपुट किती व्हायला पाहिजे हे सुद्धा आम्ही सांगू शकतो. आणि तेवढं जे अपेक्षेपेक्षा त्यांचं आउटपुट जास्त असतं. तर त्याच्यामुळे आम्हाला बरं वाटतं की अजून जास्त लोकांना घेतलं तर आपण जास्त समाजसेवा करू शकतो. असं मला एक सांगाल की आपल्या मराठी बांधवांना तुम्ही काय संदेश द्याल की बरेच मराठी माणसं आहेत आपली, राईट, तर त्यांना तुम्ही संदेश कसा द्याल की त्यांनी कसा बिझनेस करावा किंवा त्यांनीही आपल्यासारखं पुढे जाऊन समाजासाठी कार्यसुद्धा काही करावे, तर त्यांनी त्यासाठी काय विचार करायला पाहिजे? तुम्ही त्यांना काय संदेश द्याल की त्यांनी काय करावं मराठी बांधवांनी, इतर मराठी बांधवांनी? एक प्रामुख्याने गोष्ट सांगायची वाटते, मग त्यांनी अहंकार सोडायला पाहिजे. पहिला कुठलाही धंदा चालू करायचा की त्या समोरच्या माणसाला येस सर वगैरे बोलावं लागतं. अहंकार सोडायचा, इगो सोडायला पाहिजे. इंग्लिशमध्ये आपण इगो म्हणतो त्याला. तो सोडून कुठलाही व्यवसाय केला तर मराठी माणूस नक्कीच सक्सेसफुल होऊ शकतो. कारण का त्याच्याकडे प्रामाणिकपणा असतो, मेहनत करण्याची जिद्द असते, बऱ्याच गोष्टी असतात. तर अहंकार सोडला तर तो कुठलीही गोष्ट करू शकतो. आता कोणता बिझनेस चालू करायचा तर त्यांनी अभ्यास करायला पाहिजे थोडासा की आता समाजाला काय पाहिजे. समाजाला जे पाहिजे तेच तुम्ही दिलं तर तो धंदा चांगला. जसा चित्रपट असतो, समाजाला काय पाहिजे तसं चित्रपट बनवलं तर चालू शकतात. तसाच उद्योग असा आहे की समाजाला ची गरज भागवता येईल अशी गोष्ट केली तर कुठलाही धंदा यशस्वीपणे करू शकतो. इगो बाजूला सोडला तर. तुला काय बोल? मला मराठी तरुणांना 2च शब्द सांगायचे. अपयश ही यशाची पायरी आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं. त्यामुळे कोणत्याही धंद्यामध्ये जरी वर चढ उतार असले तरी अपयशांनी खचून न जाता पुढे चालावं. कारण थांबला तो संपला, धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे, हे ब्रीदवाक्य त्यांनी लक्षात ठेवावं. बरोबर, अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. आज आपण बँड्रा येथील मोनालिसाचे जे डायरेक्टर आहेत त्यांच्याशी आणि मॅडम डॉक्टर ज्योती पाटणकर यांच्याशी जे काही आपण बोललो आहोत त्यांच्याबद्दल जी काही आपण आज माहिती मिळवली त्याच्याबद्दल मी दोघांचेही मी महाराष्ट्र.com तर्फे आभार मानते.
आपण इकडचे जे डायरेक्टर आहेत, HR डायरेक्टर आहेत, त्यांचं नाव आहे प्रीतम पाटणकर, त्यांच्याशी आपण बोलूयात. मॅडम, मला तुम्ही सांगाल का, म्हणजे इकडे हँडिकॅप वगैरे सगळे आहे, मूकबधिर लोक इकडे काम करतात, तर कधी काही प्रॉब्लेम्स वगैरे तुम्हाला आले का लाईफमध्ये? हो, आम्हाला एकदम पहिल्यांदा प्रॉब्लेम आला होता की आम्ही LNTसाठी काम करतो, इथे करून घेतो. तर जेव्हा त्या LNTच्या लोकांना कळालं की आम्ही हँडिकॅप लोकांना घेतोय काम करायला, तर दे वर शॉक्ड आणि त्यांना वाटलं की आमचं क्वालिटी स्टँडर्ड एवढं ठीक नसणार. तर म्हणून दुसऱ्या दिवशी समजल्याबरोबर दुसऱ्या दिवशी 5 लोक आली, त्यांची एक क्वालिटी कंट्रोलवाला आला आणि त्यांनी आमचं सगळं प्रिमाइसेस इन्स्पेक्ट केले. आणि मग त्यांनी क्वालिटी कंट्रोलच्या माणसाला विचारलं की ह्यांची क्वालिटी कशी आहे, तर ते बोलले 100% क्वालिटी आहे करून. तर मग दे वर सॅटिस्फाईड आणि मग त्यांनी आम्हाला ऑर्डर दिली. नाही तर आमचं सारं हे सगळं जे सेटअप आहे ते बंद पडायला येत होतं. तुम्ही सांगाल का, इथे तुम्ही किती वर्षापासून काम करतात आणि तुम्हाला इकडे काम करून कसं वाटतं आणि इकडचे तुम्हाला कसेच लोक तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड वगैरे करतात? ते मी आता साधारण 20 वर्ष काम करतोय आणि 20 वर्षात की ते कामात इतकं हे की काही वाटत नाही, इतका आनंद वाटतो या कामाबद्दल की एक आपण अपंग असून, हँडिकॅप असून की एवढं करू शकतो. आणि दुनियाच्या हिशोबाने जगात जे चालले त्या हिशोबाने हँडिकॅप एवढा मात करू शकतो, ह्याचंच खूप हे आहे. आणि ह्या कामामुळे आणि की हे जे आपले मालक आहेत कंपनीचे, जे ते बी एवढं हँडिकॅपला प्रोत्साहन देतात, त्यामुळे हा उत्साह वाढतो. हो, कारण काय की त्यांनी जर हँडिकॅपला एवढं सपोर्ट देतात, असं बाहेर होत नाही. पण याचं आहे की कंपनी हँडिकॅपला धरून चालणं खूप हे, आणि त्यामुळं मग आम्हाला बी उत्साह निर्माण होतो ना त्यामुळं काम करण्यात. हो. तर मी रुपल मोरे, मी महाराष्ट्र.com तर्फे सगळ्यांच्या मोनालिसाच्या जे स्टाफ पूर्ण आहे त्यांनासुद्धा मी हार्दिक अभिनंदन करते. नमस्कार.